मिरकरवाडा बंदरातील मच्छी मार्केट परिसरात किरकोळ व्यापाऱ्यांनी घाऊक व्यापाऱ्यांचा मच्छी विक्री होणाऱ्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं होतं आणि याच संदर्भात सध्या पुन्हा एकदा मत्स्य विभाग जो आहे तो अलर्ट मोडवरती गेलेला पाहायला मिळतो आहे। घाऊक मच्छीमारांना दिलेल्या मच्छी विक्रीच्या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांनी या ठिकाणी अतिक्रमण करू नये असा इशारा या ठिकाणी मत्स्य विभागाने दिलेला आहे आणि त्याचमुळे आज मच्छी मार्केट परिसरामध्ये ज्या ठिकाणी किरकोळ मासे विक्रीसाठी बसणाऱ्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी मत्स्य विभागानं या ठिकाणी इशारा देत कारवाईचे संकेत दिलेले पाहायला मिळतात आणि त्याचमुळे मोठा फौजफाटा मिरकरवाडा मच्छी मार्केट परिसरामध्ये पाहायला मिळतो आहे। किरकोळ विक्री करणाऱ्या मच्छीमारांना मच्छी मार्केट परिसरामध्ये म्हणजे मच्छी मार्केटमध्ये बसण्याचं आवाहन या ठिकाणी मत्स्य विभागाने केलेलं आहे। तर हा जो एरिया दिसतो आहे हा घाऊक व्यापाऱ्यांसाठी आखून दिलेला एरिया आहे आणि त्या ठिकाणी किरकोळ मच्छीमार जे आहेत ते मच्छी विक्रीसाठी बसत होते। मात्र आता प्रशासनानं या ठिकाणी किरकोळ मच्छीमार जे या ठिकाणी मच्छीची विक्री करतात त्यांनी या ठिकाणी बसू नये आणि अतिक्रमण करू नये असा इशारा दिलेला आहे। अशा मच्छी विक्रेत्यांना म्हणजे छोट्या मच्छी विक्रेत्यांना त्यांची मच्छी जी आहे ती या ठिकाणी जप्त केली जाईल असा देखील इशारा दिलेला पाहायला मिळतोय। सकाळपासून या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे कारण का मिरकरवाडा बंदर हे सर्वात रत्नागिरी जिल्ह्यामधलं मोठं बंदर आहे आणि या ठिकाणी मोठे चविष्ट मासे जे आहेत ते या ठिकाणी विक्रीसाठी येतात। मात्र किरकोळ जे मच्छी विक्रेते आहेत त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी मत्स्य विभागानं नोटीस देखील लावलेली आहे की या भागात बसण्याचा अधिकार हा घाऊक व्यापाऱ्यांना आहे आणि त्यामुळं या ठिकाणी छोट्या मच्छीमारांनी अतिक्रमण करू नये आणि आज सकाळपासून मत्स्य विभागानं या ठिकाणी किरकोळ जी विक्री करणारे मच्छीमार आहेत त्यांच्यावरती कारवाई सुरू केलेली पाहायला मिळते आहे। जर इथे किरकोळ विक्रेत्या मच्छीमारांनी या ठिकाणी मच्छी विकली तर त्यांची मासे देखील या ठिकाणी जप्त करण्याचा इशारा या ठिकाणी मत्स्य विभागाने दिलेला आहे आणि सध्या मत्स्य विभाग या ठिकाणी ॲक्शन मोडवरती पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।